नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत, आपण सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जी आरोग्य विभागाची झेडपीची जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, तर ही झेडपीची परीक्षा या ठिकाणी याच्या डेट्स देखील डिक्लेअर झालेल्या आहे आणि लवकरात लवकर आपली ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। तर ऑगस्टमध्ये आपली यासाठी 5 पदांसाठी जी आहे ती परीक्षा आहे। टोटल जे पदं होते त्यापैकी फक्त 5 पदं या ठिकाणी भरण्यात येत आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही समजू शकता की ही भरती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे, कारण इतर जे पदं आहेत त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहे, पण त्यांची कुठलीही या ठिकाणी भरती होत नाही। सर्व भरत्या जे असणार आहे या पेंडिंग अशाच या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। आणि नवीन जे काही वर्ष असेल किंवा आता आपला जो कोरोनाचा दुसरी लाट जी होती त्या ठिकाणी संपण्यात येत आहे, त्यामुळे नवीन जी भरतीची अपेक्षा असेल ती पण फार कमी असेल। तर ही भरती अतिशय महत्त्वाची आहे आणि अतिशय मनाला लावून तुम्ही तयारी करायची आहे, जेणेकरून या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल, कारण एवढी मोठी भरती पुन्हा लवकर होणार नाही। कारण सरकार जर तुम्ही पाहिलेलं असेल, कोरोनावर भरपूर खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि ते पुरेसं कारण त्यांना या ठिकाणी सांगायला होऊन जाईल भरती न करण्यासाठी। त्यामुळे ही फार मोठी भरती आहे। त्यासाठी आपण काही सिरीज चालू केलेल्या आहे, त्यामध्ये आपण आरोग्य विभाग फार्मसी पदासाठीची सिरीज आहे, आरोग्य विभाग आरोग्य सेविका या पदासाठी देखील आपली एक तांत्रिक प्रश्नांची स्पेशल टेस्ट सिरीज असणार आहे। त्यामध्ये सर्व पदांसाठीचे तांत्रिक प्रश्न येतील। त्यानंतर एक मिक्सअप सिरीज असणार आहे आपली। तर मिक्सअप सिरीजमध्ये तुमचे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे देखील आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत। म्हणजे सर्व जे मिक्स आपले 4 जे टॉपिक्स उरलेले असतात त्या सर्व 4ही टॉपिक्स जे असणार आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता वगैरे, ते सर्व ते आपण मिक्स सिरीजमध्ये घेणार आहोत। म्हणजे संपूर्ण तुमची कंप्लीट स्टडी या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, तर हे सर्व टेस्ट सिरीज जे आहे तुमच्या उद्यापासून चालू होणार आहे। तुम्हाला मॉर्निंगला एक टेस्ट सिरीज भेटत जाईल, त्यानंतर आफ्टरनूनला एक टेस्ट सिरीज भेटत जाईल, त्यानंतर इव्हनिंगला एक टेस्ट सिरीज भेटत जाईल। अशा कंटिन्यू 3 सिरीज तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी बेल आयकॉन तिला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल। आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाचे असे 28 फेब्रुवारीला जी टेस्ट झालेली होती, तर 28 फेब्रुवारीला जी परीक्षा झालेली होती त्याची फुल मॉक टेस्ट म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका आज सोडवणार आहोत। त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, झेडपीमध्ये देखील तुम्हाला असेच सेम प्रश्न येणार आहे, जे प्रश्न असतील ते। तर जवळपास या प्रश्नांमध्ये मित्रांनो तुमचे जे आहे ते जास्तीत जास्त मार्क्स फिक्स होईल आणि कशा टाईपचे प्रश्न असतात हे तुम्हाला समजणार आहे। आणि एक रिव्हिजन पण आपली या ठिकाणी होणार आहे। फुल मॉक टेस्टमध्ये कधीही फायद्याचंच असतं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला टाईप देखील समजतात आणि एक कॉन्फिडन्स आपला बिल्ड होत असतो। तर आजच्या भागामध्ये ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे ही तुम्हाला सर्व फार्मसीचे आरोग्य सेवक, सेविका, इतर सर्व पदांसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता असेल, हे प्रश्न सेमच असतात सर्व पदांसाठी। त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी ठरणार आहे मित्रांनो। चला तर आपण आपल्या टेस्ट सिरीजला सुरू करूया। आजचा जो आपला पहिला प्रश्न असणार आहे बघा, तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की खालील शब्दातील गुणविशेषण दर्शवणारे विधान कोणते? तर खालील शब्दातील गुणविशेषण दर्शवणारे विधान कोणते? तर खाली काही विधान दिलेले आहेत, त्यापैकी गुणविशेषण म्हणजे त्याबद्दल गुणविशेषण म्हणजे त्या विशेषणाबद्दल स्पेसिफिक असा गुण दर्शवणार तर कुठलं आहे ते आहे आपलं ऑप्शन आहे बघा, कडू कारले। म्हणजे कारलं आहे, कारलं एक झालं, पण कारलं कसं आहे तर ते कारल्याचा गुण आहे की ते कडू आहे, म्हणून हे गुण म्हणजे जसं गोड पेढा त्याला कडू कारले आपण म्हणू शकतो, गोड आंबा म्हणू शकतो, असे जे असतात हे आपल्याला गुणविशेषण दर्शवणारे विधान असतात। तर आपलं ऑप्शन ए हे बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 2, शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही। या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते? तर आता परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते बघा, तर खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? आपलं ऑप्शन सी आहे बघा, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय। आता उभयान्वी अव्यय म्हणजे हे जे आणि, परंतु वगैरे हे वापरले जातात ते, पण न्यूनत्व बोधक म्हणजे काय? तर न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय म्हणजे पहिलं जे वाक्य असतं, पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव राहिलेली आहे, म्हणजे काहीतरी उणीव आहे किंवा दोष आहे किंवा पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा असल्याचे जे सुचवतात त्यास आपण काय म्हणत असतो? न्यूनत्व बोधक जे वाक्य आहे त्याला आपण असं म्हणत असतो। तर पहिल्या वाक्यातील उणीव किंवा काही कमीपणा, दोष वगैरे असल्यास ते सुचवणारे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, त्याला आपण न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय असं म्हणत असतो। तर आता याला विरोधदर्शक असंही म्हटलं जातं, तर न्यूनत्व बोधक जे आहे याला विरोधदर्शक असंही म्हटलं जातं। आता त्याची काही उदाहरणं आहे आपण जे तुम्हाला वापरले जातात उभयान्वी अव्यय, जसं पण असेल, परंतु असेल, परी असेल, बाकी असेल इत्यादी। पण, परंतु, बाकी, परी किंवा असे जे असतात हे या ठिकाणी वापरले जातात। तर आता आपल्या वाक्यामध्ये काय वापरलं गेलेलं आहे? परंतु वापरलं गेलेलं आहे, म्हणजे हे काय आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय। पुढील प्रश्न आहे बघा आपल्या या ठिकाणी, पुढील प्रश्न असणार आहे
प्रश्न क्रमांक 3 बघा, संयुक्त वाक्य ओळखा. आता संयुक्त वाक्य आपण सर्वांनाच माहीत असेल. संयुक्त म्हणजे काय, की जे दोन शब्द किंवा दोन जे केवळ वाक्य असतात, दोन शब्द किंवा दोन केवळ वाक्य हे जे आहे प्रधान, सूचक, उभयान्वी, अव्ययान्वी जर जोडले असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, संयुक्त वाक्य असं म्हणत असतो. म्हणजे त्यामध्ये एक प्रधान, सूचक, उभयान्वी, अव्यय असतं. जसं की किंवा असेल, म्हणून असेल, कारण असेल, असे जे असतात हे वापरून दोन केवळ वाक्य वेगवेगळे असतात. म्हणजे दोन वाक्य वेगवेगळे असतात ते जोडलेले असतात, त्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. तर आता खाली दिलेले आहेत बघा आपल्याला, त्यापैकी योग्य कुठलं असणार आहे बघा आपलं. तर त्यापैकी योग्य कुठलं असणार आहे आपलं, तर ते आहे बघा ऑप्शन बी. लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. लोक आपली स्तुती करोत, लोक आपली स्तुती करतात हे एक वाक्य वेगळं झालं, आणि लोक आपली निंदा करतात हे एक वाक्य वेगळं झालं. तर हे दोन वाक्य जोडलेले आहे, म्हणजे ते कोणतं आहे, संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 4. खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह ओळखा. तर खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर अर्धविराम चिन्ह कोणतं असतं, सोपा प्रश्न आहे, ऑप्शन डी बघा. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5. तर पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू. तर बघा हे वाक्य कोणतं आहे, केवढी शुभवार्ता आणलीस तू. याच्या शेवटी कोणतं वर जोडणार आहे आपण, तर हे एक मनात जे आहे ते आनंद झालेला आहे, किंवा या वाक्य ऐकून जे आहे ते आनंद झालेला आहे आणि आनंदात हे वाक्य निघत आहे. मग अशा ठिकाणी किंवा आनंद असेल किंवा काहीतरी चकित झालेलं असेल, अशा ठिकाणी आपण काय वापरत असतो, ऑप्शन डी बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा ऑप्शन डी कोणतं चिन्ह येणार आहे, उद्गारवाचक. तर उद्गारवाचक चिन्ह जे आहे ते आपण या ठिकाणी वापरत असतो. पुढील प्रश्न असणार आहे आपला बघा प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे. तर संधी आणि त्याचा विग्रह आपण पाहिलेला असेल. कोटी प्लस अवधी हे आलेलं आहे. आता संधी जी आहे ती कशी तयार होत असते, तर कोटी हा को जो आहे हा राहील जसाचा तसा, कोटी. आता टी म्हणजे ट नंतर काय येणार आहे, ई. तर ट नंतर येणार आहे ई. तर ई अधिक, तर ई अधिक काय आहे, कोणत्या ईच्या बरोबर कोणताही विजातीय जर स्वर या ठिकाणी असेल बघा, असेल, ईचा सजातीय आहे ई, म्हणजे पहिली आणि दुसरी. ईचा विजातीय जे उरलेले सर्व असतात ते ईचे विजातीय असतात. तर या ठिकाणी आलेलं आहे पुढे अ, आणि त्या अगोदर आलेला आहे ई. आता ई आणि अ जर आलेलं असेल तर ते काय होत असतं, ते होईल बघा य. ई नंतर कोणताही विजातीय स्वर आला तर ते होत असतं य. त्याच्या आधीचा स्वर त्याच्यामध्ये मिसळत असतो आणि त्याच्यानंतरचा तयार होत असतो. तयार म्हणजे कसं, जसं आता अ आहे तर हा तसाच राहील, पण जर आ असता तर याला एक काना मिळाला असता. जर इथे ए असतं तर याला एक मात्रा या ठिकाणी आलेली असती. तर आता या ठिकाणी फक्त अ आहे, म्हणून काय होणार आहे बघा, ई आणि अ आहे म्हणून फक्त य होईल त्यामध्ये, म्हणजे को ट राहील तसा, टला य जोडल्या जाईल, कारण ई आणि अ जे आहे य होईल, आणि वधी जो दिलेला आहे तो पुढे जसाचा तसा राहील, म्हणजे कोट्यवधी. आता कोट्यवधी कुठे आहे बघा, तो आहे ऑप्शन क्रमांक 4, कोट्यवधी. त्या ठिकाणी कोट्यवधी 2 ठिकाणी दिलेला आहे बघा, ऑप्शन बीला पण दिलेला आहे, पण आपल्याला या ठिकाणी पहिला जो आहे, पहिली वेलांटी आहे धला, तर तीच घ्यायची आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 आहे पाण्याचा. तर पाण्याचा काय होत असतो, पाण्याचा आवाज कसा येत असतो, खळखळाहट असतो. पाण्याचा काय असतो, खळखळाहट. सेम प्रश्न 28-2मध्ये आरोग्य सेवक या पदासाठी विचारलेला होता. विजांचा, तर विजांचा काय होत असतो, विजांचा असतो गडगडाट. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 8. इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर एखादी इच्छा आपण व्यक्त केली तर हे देणारं झाड जे असतं हे यासाठी कोणता शब्द हा वापरला जातो. खाली बघा ऑप्शन दिलेले आहे, तर त्याला आपण काय म्हणत असतो, ते आहे ऑप्शन डी बघा, कल्पवृक्ष. तर कल्पवृक्ष आहे बघा, कल्पवृक्षाला कल्पद्रुव देखील म्हटलं जातं, कल्पतरू म्हटलं जातं, कल्पलता म्हटलं जातं. तर हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. कल्पवृक्ष काय आहे, एखाद्या झाडासमोर जर आपण आपली इच्छा व्यक्त केली तर ते आपल्याला देतं. हालाकी असं झाड जे आहे ते प्रत्यक्षात नसावं असं मला वाटतं, असेल पण ती लोकांची जी आहे ती या ठिकाणी भावना आहे. नाहीतर सर्वजण कामधंदे सोडून त्या झाडासमोर जाऊन उभे राहिले असते, पण ते प्रत्येकजण असं मानत जातं.
विदेशामध्ये आपण ज्या मूव्हीज पाहिलेल्या असतील तर विदेशामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं किंवा म्हणजे ते त्या झाडासमोर विश करतात वगैरे ते दाखवलं जातं आपल्याला आणि त्यामुळे हे झाड देखील तुम्हाला विदेशातच जास्त बघायला मिळेल. युरोप, फ्रान्स व इटली यामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये आढळतं. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा. खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर आपल्याला करायचा आहे बघा. चरख्याच्या साह्याने टिंबटिंब कातून श्रम आणि कौशल्य यांची त्यांनी मेळ साधला. तर चरख्याच्या साह्याने काय कापलं आहे तर शब्द एकच दिलेला आहे आपल्याला, सूतच असेल. मग त्यामध्ये फक्त जी सूतला जी या ठिकाणी बघा उकार जो आहे हा पहिला असेल, दुसरा उकार असेल. सूतसाठी जो असतो हा जे काही शब्द अपवादात असतात, जसं आपण पहिल्या अक्षरासाठी पहिला उकार किंवा पहिली वेलांटी असं घेत असतो, पण काही अपवाद शब्दांमध्ये हे वेगळं असतं. तसं सूतला हा दुसरा उकार या ठिकाणी देण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपला आन्सर झालं. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10. ओढा शब्दाचे लिंग ओळखा. ओढा जो पाण्याचा ओढा असतो ना त्याचे लिंग आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आता याचं लिंग ओळखायचं आहे म्हणून आपण जे बोलतो ना त्याच प्रकारे बोलू शकतो. म्हणजे बघा आपण म्हणू शकतो जर ओढा आपल्याला दिसला, तो बघा ओढा, तो ओढा, आपण तो ओढा म्हणणार आहे. तो कशासाठी असतो मग ऑप्शन ए बघा पुल्लिंगी. ती ओढा असं म्हणणार आहे का आपण, नाही, तो ओढा म्हणजेच काय आलं पुल्लिंगी. पुढील प्रश्न आहे बघा, पुढच्या पेजवर जाणार आहोत आपण. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, सर्वनाम हे टिंबटिंब. तर सर्वनाम हे काय असतं तर बघा खाली 4 काही कंडिशन आहे, त्यापैकी ऑप्शन डी बघा नामाऐवजी येते. सर्वनाम हे नामाऐवजी येते. म्हणजे गणेश, रमेश, योगेश, सुरेश, सरिता हे जे असतात हे एक स्पेसिफिक नाम आहे. पण मुलं आणि मुली म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीच्या जे ग्रुपला जे नाव दिलं जातं त्याला आपण सर्वनाम असं म्हणत असतो. मुलं असेल, मुली असेल, कळप असेल, तर हे सर्वनाम काय असतं मग हे नामाऐवजी येत असतं. प्रश्न क्रमांक 12 बघा, उभयविधी क्रियापद म्हणजे काय. उभयविधी क्रियापद म्हणजे काय बघा या ठिकाणी. तर उभयविधी क्रियापद आपण कशाला म्हणत असतो तर ऑप्शन डी आपल्या या ठिकाणी आन्सर येईल. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. क्रियापद जे आहे सकर्मक म्हणजे कर्मासह किंवा कर्म व्यतिरिक्त देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 13. खाली दिलेल्या शब्दापैकी क्रियापद कोणते ते ओळखा. तर खाली दिलेल्या शब्दापैकी आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. शब्द आहे माणूस, माणुसकी, माणसाळणे आणि माणूसपण. तर क्रियापद कुठलं येणार आहे मग ऑप्शन सी बघा माणसाळणे. तर क्रियापद कुठलं येणार आहे माणसाळणे हे काय आहे क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 14 बघू शकतो आपण, पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ ओळखा. पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ आपल्याला ओळखायचं आहे बघा. खाली काही काळ दिलेले आहेत तर त्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे बघा आणि त्याला बरोबर दिलेलं आहे संभव सूचक भविष्य काळ. तर बऱ्याचशा जणांनी केलं देखील आहे संभव सूचक भविष्य काळ. पण आपण जे काळ शिकलेलो आहे त्यामध्ये असा कुठलाही काळ नव्हता, पण त्यांनी या ठिकाणी कसं दिलं आहे काय माहीत. पुढे आपण बघू शकतो प्रश्न क्रमांक 15 आहे, लिपी म्हणजे काय. अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न आहे. लिपी म्हणजे काय तर आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात. आपण ज्या खुणांनी लिखाण करत असतो ना म्हणून त्याला कॅपिटल लिपी, स्मॉल लिपी आपण म्हणतो ना, तर त्या ज्या आहे त्या खुणा आहे, त्या खुणां मिळून एक स्पेसिफिक अर्थाचा शब्द तयार होत असतो म्हणून त्याला आपण लिपी असं म्हणतो बघा, ज्या खुणांनी आपण लिहितो ते. पुढील प्रश्न आहे बघा आपले प्रश्न क्रमांक 16 आता या ठिकाणी चालू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे बघा. 16वा प्रश्न आहे बघा, BEHKN पुढे 2 क्वेश्चन मार्क आहे आणि खाली ऑप्शन दिलेला आहे. तर हे अगदी सोपा प्रश्न असतो. BEHK आणि N आणि याच्या पुढे काय येईल आता जे असतं हे ग्रुपमध्ये असतात. आता हे जे आहे ग्रुपमध्ये असू शकतं किंवा B आणि Hचा ग्रुप असू शकतो, E आणि Kचा ग्रुप असू शकतो, पण या ठिकाणी पहिलाच आहे पहिलं. तर B आणि E यामध्ये किती लेटर आहे CDE म्हणजे B आणि E यामध्ये C आणि D म्हणजे 2 लेटर आहे बघा. A आणि H मध्ये काय आहे येथे देखील या ठिकाणी 2 लेटर आहे H नंतर I आणि J असे 2 लेटर आहे. म्हणजे प्रत्येक लेटर जे आहे ते 2 लेटर सोडून आहे. तसंच N नंतर काय येईल MN OP सोडून काय येईल मग Q, तिसरं लेटर येईल Q नंतर 2 सोडून काय येईल RS आणि ते येईल T. म्हणजेच Q आणि T अशा या त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. Q आणि T कुठे दिलेला आहे आपल्याला दिलेला आहे बघा ऑप्शन C. प्रश्न क्रमांक 17 बघा, पिक द ऑड वन.
पिक द ऑड वन, म्हणजे खालीलपैकी जो आहे विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द दिलेले आहे, टीचर आहे, पॅरेंट आहे, स्कूल आहे आणि स्टुडंट आहे. तर यामध्ये एक स्पेसिफिक लॉजिक आपल्याला लावायचं असतं. 3 गोष्टींचा सारखा असतो. एक गोष्ट अशी थोडी वेगळी असते. आता यामध्ये कोणतं येईल? टीचर असतं आहे, स्कूलशी रिलेटेड आहे, स्कूल टीचरशी रिलेटेड आहे, स्टुडंटशी रिलेटेड आहे आणि स्टुडंट जे असतात स्कूलशी रिलेटेड आहे. म्हणजे हे तिघं गोष्टी शाळेच्या रिलेटेड आहे. त्यामध्ये पॅरेंट हा जो आहे हा ऑड वन आहे. किंवा याचं दुसरं लॉजिक कसं लागू शकतं की टीचर हे जे आहे सजीव आहे, पॅरेंट हे सजीव आहे, स्टुडंट हे सजीव आहे, स्कूल हे निर्जीव आहे. पण हे चुकीचं लॉजिक आहे. तर या ठिकाणी जे आहे पॅरेंट हे जे आहे हा वेगळा शब्द होता. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 18. राहुल रँक्स 17 फ्रॉम द टॉप अँड 15 फ्रॉम द बॉटम इन अ क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन अ क्लास. अगदी एकदम सोपा प्रश्न असतो हा आणि सहज देखील सुटतो. काय करायचं, एक लाईन या ठिकाणी आपण मारून घ्यायची असते. त्यामध्ये राहुल जो असतो किंवा कोणीही असेल तर हा आहे राहुल. आता काय म्हटलं, आता म्हटलं आहे की राहुल रँक 17 फ्रॉम द टॉप, म्हणजे 17वा तो आहे वरतून. तर तो या ठिकाणी 17 मोजल्यानंतर तो येत असेल तर त्याच्या अगोदर असेल 16 मुळं. त्यानंतर म्हटलं आहे की 59th फ्रॉम द बॉटम, 59th फ्रॉम द बॉटम म्हणजे 59वा तो आहे. जर या ठिकाणी मोजला तर त्याच्या अगोदर येईल मग 58 मुलं. आता फक्त यांची बेरीज करायची. आता 16 आहे आणि राहुल एक 17 आहे. 17 आणि 58 किती होईल आपले 75. तर 75 जे आहे 75. तर हाऊ मेनी स्टुडंट आर देअर इन क्लास? 75 स्टुडंट वेअर इन अ क्लास. ऑप्शन डी बघा, 75 मुलं होते. एकदम सोपा प्रश्न आहे, असा सोडवायचा आहे एकदम सहज. 19वा प्रश्न आहे बघा. 6 पर्सन HIJKL and M आर स्टँडिंग इन अ सर्कल. तर एक सर्कलमध्ये 6 जे आहे ते 6 लोक उभे आहेत. त्यांचे नावं दिलेले आहेत त्यांनी, HIJKL आणि M. तर I इज बिटवीन. आता बघू आपण सर्कल पहिले काढून घेऊ. एक सर्कल आहे आणि आपल्याला 6 जणं काढायचे असणार आहे. तर हे 4 झाले आणि हे 2 या ठिकाणी आपण काढू शकतो. आता काय म्हटलं, I बिटवीन M and J. I बिटवीन M and J. आता M आणि J मध्ये आपल्याला I घ्यायचा आहे. तर जर आपण या ठिकाणी I घेतला तर M आणि J बघा, M आहे आणि J आहे, या दोघांच्या मध्ये I आला बरोबर. त्यानंतर आता पुढे काय म्हटलेलं आहे की H इज बिटवीन L अँड K. आता H असं घ्यायचं आपल्याला, K आणि त्यानंतर L मध्ये घ्यायचं आहे. तर H जर आपण इथे घेतला तर या ठिकाणी आपण घेऊ शकतो K आणि L. K आणि L आता पुढे दिलेलं आहे, कारण हे जे आहे आता हे सिक्वेन्स आपण घेतला, हा बरोबर घेतला म्हणून. एखाद्या वेळेस तुम्हाला M आणि Jच्या मध्ये I सांगितलं आहे तर तुम्ही इकडे M घेऊ शकता, इकडे J घेऊ शकता. पण आता जे पुढचं वाक्य आहे त्याच्याने तुम्हाला समजेल की तुम्ही क्रम बरोबर लावला आहे की नाही. तर पुढचं म्हटलं आहे L अँड K. M इज द लेफ्ट ऑफ K. आता या ठिकाणी M जो आहे हा जो आहे हा M हा Kच्या लेफ्ट आहे. तर K इथे आहे म्हणजे M Kच्या लेफ्ट आहे, म्हणजे आपण सिक्वेन्स बरोबर लावलेला आहे. जर चुकलेला असेल तर पलटी करून घ्यायचा. तर म्हटलं आहे तर हू इज बिटवीन H अँड M. तर H आणि Mच्या मध्ये कोण आहे बघा, H आहे हा आणि M आहे, याच्यामध्ये कोण आहे तो आहे K. ऑप्शन क्रमांक 1 बघा आपला आन्सर आलेला आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 बघू शकतो आपण. रमेश इज अ यंगर दॅन सुरेश बाय 9 years. Ramesh is a younger than Suresh by 9 years. If their ages are in a respective ratio of 7 as 9, how old is Ramesh? तर रमेश किती ओल्ड आहे, किती जुना आहे, म्हणजे किती मोठा आहे. तर या ठिकाणी आपण एजेसमध्ये ओल्ड आणि यंगर जे असतं आपण हे लहान आणि मोठ्यासाठी वापरत असतो. तर रमेशचं आपल्याला वय या ठिकाणी विचारलेलं आहे बघा. तर हा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो बघा. तर जर आपण रमेशला जे आहे ते या ठिकाणी रमेशला जर X मानलं तर बघा, रमेशला जर आपण X मानलं तर ते समीकरण आहे बघा, रमेश आणि सुरेश बरोबर काय दिलेला आहे रेशिओ आपल्याला 7:9. रमेश आणि सुरेश 7:9 आपल्याला दिलेले आहेत. तर मग आपण रमेशला जर X मानलं या ठिकाणी तर सुरेश का आहे, तर सुरेश इज अ यंगर दॅन रमेश इज अ यंगर दॅन सुरेश बाय 9 years. रमेश हा जो आहे हा 9 वर्षांनी लहान आहे कशापेक्षा, सुरेशपेक्षा.
तर सुरेशपेक्षा तो 9 वर्षांनी लहान आहे, तर सुरेश काय आहे त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. म्हणून मग आपण काय करू, तर बघा हा आहे एक्स, तर हा काय येईल मग एक्स अधिक 9, कारण हा त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला 7-9. तर बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 7-9. आता पुढे काय येईल मग, पुढे येईल आपण पुढे जर हे सोडवलं तर एक्स अधिक 9 पर्यंत आपण घेतलेला आहे. तर हा जो आहे आता यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल. तर 7चा गुणाकार येईल एक्स आणि 9 सोबत, 9चा गुणाकार येईल एक्स सोबत. म्हणून हे येईल बघा 9x बरोबर 7x वजा 63. तर काय 9×7 63. तर 9x बरोबर 7x वजा 63 आपल्या या ठिकाणी आलेला आहे. तर हा जर आपण इकडे आणलं तर 9x मधून 7x जर गेले आपले तर किती येईल मग 2x बरोबर काय होईल आपलं हे 63. 2x बरोबर आपलं काय होणार आहे या ठिकाणी 2x बरोबर हा वजा 63 आहे, हा इकडे येताना घन 63 होईल, म्हणजे हा काय होईल 63. 2x बरोबर 63 म्हणून x बरोबर काय येईल आपलं 63/2. 63/2 म्हणजेच काय बे एक बे, बे त्रिक 6, बे त्रिक 6 या ठिकाणी आलेला आहे बघा. आणि नंतर उरले आहे 3, बे एक बे, 3 तर होणार नाही, बे एक बे झालं या ठिकाणी, 1 उरला त्यावर आपण घेतला 0 घेतल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यावा लागणार आहे. बे 5 10 म्हणजे 5. तर या ठिकाणी काय आलेलं आहे बघा 31.5. तर एक्स बरोबर आपलं काय आलेलं आहे बघा 31.5. तर एक्स आपण काय मानलेलं होतं, तर एक्स आपण या ठिकाणी काय मानलेलं होतं बघा, एक्स आपण मानलेलं होतं रमेशचं वय. तर एक्स मानलेलं होतं आपण या ठिकाणी रमेशचं वय. आपल्याला रमेशचं वय निघालेलं आहे कारण आपला एक्स या ठिकाणी सॉल्व झाले 31.5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बघा. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक बघा 21. एक्स अँड वाय आर मॅरिड कपल अँड ए अँड बी आर द ब्रदर्स. ए इज अ ब्रदर ऑफ एक्स, हाऊ इज अ बी रिलेटेड टू. आता हे सर्व जे आहे हे रिलेशनचा प्रश्न आहे. तर आपण काय आहे फक्त मांडणी करत जायची. आता एक्स आणि वाय आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्स आणि वाय हे काय आहे हे मॅरिड कपल आहे, म्हणजे हे नवरा बायको आहे. तर या ठिकाणी बघा नवरा कोणता आणि बायको कोणती असं कुठलंही दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला ते ग्राह्य धरायची गरज नाही. कारण मी पुढे सांगतो तुम्हाला. बघा एक्स आणि वाय हे काय आहे नवरा बायको म्हणजे हजबंड वाईफ. त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपल्या ए अँड बी आर द ब्रदर्स. खाली घ्या ए आणि बी हे काय आहे ब्रदर्स, म्हणजे दोघंही या ठिकाणी आहे बघा भाऊ ए आणि बी. आता पुढे काय म्हटलेलं आहे ए इज अ ब्रदर ऑफ एक्स. ए जो आहे हा एक्सचा भाऊ आहे म्हणजे ब्रदर आहे. आता काय झालं मग एक्स जर एचा भाऊ आहे तर ए हा बीचा भाऊ आहे, म्हणजे हे तिघं भावंड झाले. हे तिघं काय झाले भावंड झाले. आता एक्सचा जर हा भाऊ आहे तर आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे हाऊ इज अ बी रिलेटेड टू वाय. आता हा बी वायचा काय लागेल मग. आता आपण जर म्हटलं याच्यात आपल्याला नवरा आणि बायको माहिती नाही. आता हा बी जर आपण याला जर एक्सला जर बायको म्हटलं तर हा बी जर आहे बघा तर हा येईल नवरा, वाय म्हणजे येईल नवरा. तर बी हा काय येईल याचा साला येईल, कारण याचा जो आहे भाऊ याचा साला येईल बरोबर. किंवा वायला जर आपण वाईफ म्हटलं तर काय येईल तर तिचा देर येईल तो. मग देर किंवा साला याला आपण काय म्हणत असतो तर दोघांनाही आपण ब्रदर इन लॉ म्हणत असतो. म्हणून ऑप्शन सी बघा या ठिकाणी दिलेला आहे ब्रदर इन लॉ. तर अशा प्रकारे म्हणून आपल्याला तेथे काही गरज नव्हती नवरा कोणता आणि बायको कोणती. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 22. राम अँड श्याम आर ब्रदर्स. ऋतू परत तोच प्रश्न आहे बघा, अगदी फ्री मार्क्सचे प्रश्न असतात. राम आणि श्याम हे काय आहे हे आहे ब्रदर्स म्हणजे भाऊ. राम आणि श्याम हे भाऊ आहे. त्यानंतर आहे बघा ऋतू आणि नीता आर सिस्टर्स म्हणजे या बहिणी आहेत. आता राम सन इज नीताज ब्रदर. आता रामचा सन म्हणजे हा इकडे घेऊन घेऊ आपण, हा रामचा सन्स म्हणजे रामचा मुलगा.
हा काय आहे, रामचा सन हा काय आहे, ही नीता आहे, हिचा भाऊ आहे. म्हणजे राम, नीता आणि ऋतू हे काय झाले मग, हे तिघंचे तिघं भावंड झाले. बरोबर. आता विचारलेलं आहे आपल्याला हाऊस नीता, हाऊस श्याम रिलेटेड टू ऋतू. हाऊस श्याम, श्याम म्हणजे हा आहे बघा. आता हा झाला बाप त्यांचा राम, त्या बापाचे हे तिघं पोरं आणि त्या बापाचा हा भाऊ आहे. हा भाऊ आहे म्हणजे हा यांच्या तिघांपैकी कोणाचाही काय लागेल मग, काका, कारण तो त्यांच्या वडिलांचा भाऊ आहे. काका म्हणजे मग काय येईल, तो येईल अंकुल. तर अंकल आहे बघा ते. ऑप्शन क्रमांक 1 आहे अंकल या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 23 आपण बघू शकतो. तर स्टार्टिंग फ्रॉम द पॉईंट पी, सोहन वॉच 20 किलोमीटर्स टुवर्ड द साऊथ. तो हा इकडे गेला, तिकडे गेला, 20 किलोमीटर असं झालं. तर याला काय करायचं, एक पॉईंट घेऊन घ्यायचा आपल्याला. स्टार्टिंग पॉईंट पी दिलेला आहे, पी दिलेला आहे आपल्याला. आता ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ कसे असते बघा. आपल्या जेवणा साईडला येईल ईस्ट, त्यानंतर वेस्ट येईल बघा आपल्या, मग त्याच्या विरुद्ध बाजूला असते वेस्ट. नॉर्थ येईल आपलं वरती, उत्तर दिशा. दक्षिण येईल बघा खाली, म्हणजे साऊथ येईल खाली. आता काय म्हटलेलं आहे, आता फक्त ज्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं चालत जायचं. स्टार्टिंग फ्रॉम पी पॉईंट, इथून तो निघाला आहे 20 मीटर्स टुवर्ड्स साऊथ. आता साऊथकडे तो 20 मीटर चालला, म्हणजे हे झालं 20 मीटर अंतर. बरोबर. त्यानंतर म्हटलं आहे त्याने, तो इकडे चालतो म्हणजे तो तोंड इकडे आहे. ही टर्न लेफ्ट हँड वॉक 30 मीटर, म्हणजे तो इकडे वळाला लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला, आणि 30 मीटर चालला. म्हणजे थोडीशी आपण ही मोठी घेऊ, ही 30 मीटर. तर हे जे आहे ही 30 मीटर तो चाललेला आहे. ही देन टर्न लेफ्ट हँड वॉक 20 किलोमीटर. आता हा परत इकडे लेफ्ट वळला आणि 20 मीटर चालला. आता हे 20 मीटर आणि 20 मीटर समोर आलं म्हणजे हे पॉईंट एकदम समोर असतात. असा तो किती 354 किलोमीटर जरी चालला तरी सारखंच राहील, कारण हे जे पॉईंट समोरासमोर येत असतात त्यानंतरच ते समोर येत असतात. जर त्यांचं सारखं अंतर असेल तर असा किती चालला त्याला काही महत्त्व नाही. म्हणजे आता तो आला इथे, तर 20 मीटर. त्यानंतर काय म्हणले, देन ही अगेन टर्न लेफ्ट हँड वॉक 40 किलोमीटर. आता 40 म्हटलं इकडे वळ जातो, तर आता हे 40 ऑलरेडी 30 आहे, 30पर्यंत तो इथपर्यंत येऊ शकतो. हे काय होईल, हे 30 होईल, कारण हे याच्या समोरचं अंतर आहे म्हणून समोरचं अंतर सारखं देईल 30. पण तो 40 चाललेला आहे म्हणून या 30च्या पण पुढे त्याला थोडंसं 10 मीटर चालावं लागेल. हे झालं 10 मीटर. आता हे जर 10 मीटर झालं आणि त्याचं तोंड इकडे आहे, तर त्याचं तोंड कुठे आहे बघा, तर वेस्ट दिशेला त्याचं तोंड आहे. आणि तो या पॉईंटवर त्याला फिरवून त्यांनी डायरेक्ट या पॉईंटवर आणलं, तिथून फक्त 10 मीटर चालला येतो. म्हणजे फक्त काय चालला येतो, 10 मीटर चाललेला आहे, ते आहे वेस्ट दिशेकडे, म्हणजे 10 मीटर वेस्ट. ऑप्शन क्रमांक ए. तर अशा प्रकारे आपण सहज हा प्रश्न सोडवू शकतो. पुढील प्रश्न आहे बघा आपला, इफ द थर्ड डे ऑफ मंथ इज मंडे, विच वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम द 21st ऑफ दिस मंथ. आता तिसरा दिवस जो आहे, म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, हा काय आहे, हा आहे बघा मंडे. तर तिसरा दिवस आहे मंडे. मग आपले काय आठवड्याचे किती दिवस असतात, 4, 5, 6 आणि 7. तर मंडे हा जर आहे, तर या ठिकाणी मंडे आहे बघा. हा ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे, म्हणजे हा येईल फ्रायडे, शुक्रवार 7व्या दिवशी. तर प्रत्येक 7व्या दिवशी जो आहे तो दिवस हा रिपीट होत असतो. 7 दिवसांचा आपला आठवडा असतो. म्हणजे इथे पण फ्रायडे असेल, त्यानंतर ह्या पूर्ण 7 दिवसामध्ये इथे पण फ्रायडे असेल. म्हणजे हे 7 1 7 2 7 3 21. आता इथे आला तो फ्रायडेला. तर पुढे काय म्हटलेलं आहे आपला, 5th डे फ्रॉम 20. तर फॉलोइंग विच वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम 21st ऑफ दिस मंथ. तर ही 21 तारखेपासून 5वा दिवस कोणता असणार आहे, पासून म्हटलेला आहे म्हणून तो हे पण आपल्याला काउंट करावं लागेल. तर हा 21 पासून कितवा दिवस आहे, 5वा. इथून बघा 1 2 3 आणि 4, कारण हा एक धरून, हा 21चा शुक्रवार, हा शनिवार, हा रविवार, हा सोमवार आणि हा मंगळवार. तर मंगळवार काय असतो, ट्यूजडे. तर ट्यूजडे कुठे आहे बघा, ऑप्शन बी आहे ट्यूजडे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 25 आहे बघा. त्या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. तर हा टेबलचा प्रश्न असतो बघा. तर यामध्ये काय असतं की कोणत्या तरी 2 गोष्टी असतात. म्हणजे एकतर या सरळ रांगेची बेरीज असेल, वजाबाकी असेल, या सरळ रांगेची बेरीज असेल, वजाबाकी असेल, या सरळ कॉलमची बेरीज असेल, वजाबाकी असेल, यांची बेरीज असेल, यांची बेरीज असेल, यांचा गुणाकार असेल, असं काहीतरी असतं. तर आपण सरळ जर पाहिलं आता या ठिकाणी, तर आपल्याला समजेल की 1 आणि 29 झाले 30 आणि 70 झाले 100, म्हणजे यांची बेरीज आहे 100.
45 आणि 30 75 आणि 25 100 म्हणजे यांची बेरीज झाली. म्हणजे यांचं सरळ सरळ जे आहे त्यांची बेरीज 100 यायला हवी असं त्यांनी केलेलं आहे. तर आता 64 आणि 5 जर केलं आपण तर ते होता 69. मग 69मध्ये कोणती संख्या आपल्याला टाकावं लागेल. 69 अधिक 31 बरोबर होईल 100. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 आहे 100. पुढील प्रश्न आहे बघा. द कॉस्ट ऑफ 5 चेअर अँड 3 टेबल इज Rs 3110. Cost of 1 chair is Rs to 10 less than the cost of 1 table. What is the cost of 2 table and 2 chair? म्हणजे 5 खुर्च्या आणि 3 टेबलांची किंमत 3110 होते. तर एका खुर्चीची किंमत जी आहे ती एका टेबलाच्या किमतीपेक्षा 210ने कमी आहे. तर 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत किती होईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला हा प्रश्न या ठिकाणी आहे बघा. तर काय विचारलेलं आहे आपल्याला, खुर्ची आणि टेबल यांचं या ठिकाणी जे आहे ते गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर खुर्ची जी आहे, खुर्चीला जर आपण या ठिकाणी x मानलं आणि त्यानंतर टेबलला जर आपण या ठिकाणी y मानलं तर आपलं काय येणार आहे बघा. तर आपल्याला काय म्हणलं आहे, 5 खुर्च्या म्हणजेच काय 5x प्लस 3 टेबल म्हणजे 3y इज इक्वल टू 3110. हे झालं आपलं एक इक्वेशन 1. तर 5x प्लस 3y इज इक्वल टू बघा आपलं 3110 झालेलं आहे. त्यानंतर y म्हणजेच काय, आपण y म्हणजे हा टेबल घेतलेला आहे. तर टेबल हा काय आहे, खुर्चीपेक्षा 210ने जास्त आहे. म्हणजे yला आपण काय करू शकतो, अजून खुर्चीपेक्षा 210ने जास्त म्हणजे x प्लस 2 10, y इज इक्वल टू x प्लस 2 10. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर आता हे 2 इक्वेशन आपल्याला मिळवलेलं आहे. तर यालाच आपण सॉल्व करू शकतो. इक्वेशन 1 मध्ये बघा इक्वेशन या 2ला ठेवून. आता इक्वेशन 1 आहे आपलं या ठिकाणी 1 काय आहे, तर 1 आपलं आहे बघा या ठिकाणी 5x प्लस 3y इज इक्वल टू 3110. तर आता या ठिकाणी आपल्याला फक्त yच्या ठिकाणी x प्लस 210 हे ठेवायचं आहे. तर 5x आहे बघा 3, yच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे x प्लस 210 बरोबर 3110. तर हे आपलं आलेलं आहे बघा या ठिकाणी असं, कारण ती टेबल आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये इक्वेशन नंबर 2 ठेवलेलं आहे. 5x प्लस 3 yच्या जागी x प्लस 210, कारण ती खुर्चीपेक्षा 210ने जास्त आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन मिळालेलं आहे. आता 3चा गुणाकार जर आपण या ठिकाणी केला तर काय येईल बघा, 5x प्लस 3x, 3 गुणिला x म्हणजे 3x आणि 3 गुणिला 210 आपल्याला करावं लागेल, अधिक 3 गुणिला 210 जर आपण केलं तर किती होईल, ते 630 बरोबर 3110. तर 5x अधिक 3x प्लस 630 बरोबर 3110 आपल्या या ठिकाणी झालेला आहे. आता 5x आणि 3x किती होईल मग 8x. आता या ठिकाणी काय 5x प्लस 3x बरोबर 8x. तसंच 3110 आपण इकडे आणलं तर ते बघा, त्यानंतर हा 630 आपण तिकडे नेल्यानंतर इकडे प्लस आहे तिकडे मायनस होऊन जाईल म्हणजे 3110. म्हणजे 8x बरोबर 3110 वजा 630 आपण वरती घेऊ. 8x बरोबर 3110 वजा 630 म्हणजे 8x बरोबर काय येणार आहे मग, तर 8x बरोबर आपलं येणार आहे बघा किती येणार आहे. 8x जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपलं येईल बघा 3110 मधून 630 गेले, वरचे 10 गेले आणि ते 20, 2480 म्हणून 8x बरोबर 2480. तर 8ला कट करू आपण म्हणजे आपल्याला ही स्टेप इथेच मिळेल. x बरोबर काय येईल, हा 8 इकडे गुणाकार म्हणजे हा भागीला जाईल या ठिकाणी. तर हा 8 इकडे भागीला आलेला आहे. तर माझ्याचा भागाकार करून घ्यायचा. 8 8 8 8 24 झालेला आहे आणि हे 8 10 80 म्हणजे 310. तर x बरोबर 310 आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे बघा. x बरोबर 310 जर आपल्याला भेटलेलं आहे तर x म्हणजे काय आहे, x बरोबर 310 आपल्याला भेटलेलं आहे. x बरोबर 310. x काय मानलेलं होतं आपण, एका खुर्चीची किंमत मानलेली होती. तर एक खुर्ची बरोबर 310 होती. तर y बरोबर आपला टेबल होता. तर x बरोबर 310 आहे. तर टेबल काय आहे, खुर्चीपेक्षा 210ने जास्त आहे किंवा जास्त किमतीचा आहे. म्हणजे 310 अधिक 210 जर आपण केलं या ठिकाणी तर ते येईल बघा 520.
310 अधिक 210 जर केलं तर ते येईल 520. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, 2 खुर्च्या म्हणजे खुर्चीची किंमत भेटली आपल्याला 310, 2 खुर्च्या म्हणजे 620 अधिक 2 टेबल म्हणजे 520 आणि 520 1040. तर 1040 आणि हे 620 जर आपण केले तर हा 0 4 आणि 2 6 606 तसेच्या तसे एक वरचा खाली घेतला 1660 जे आहे 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत या ठिकाणी होणार आहे. तर आपलं ऑप्शन आहे बघा, ऑप्शन ए 1660. पण तुम्हाला जर अजून कन्फर्म करायचं असेल तर ही एक चेअरची किंमत आहे, ही टेबलची किंमत आहे. तर 5 चेअर बरोबर म्हणजे याला गुणीला 5 तुम्ही करू शकता ती संख्या, आणि 3 टेबल याला गुणीला 3 यांची बेरीज करायची, ती 3110 येते का ते बघून घ्यायचं. पुढील प्रश्न येणार आहे बघा. आपला पुढील प्रश्न आहे, Amol is an inspection in charge, rejects 0.08% of the items of defective. How many will he examine to reject 4? म्हणजे त्याने जर 100 आयटम चेक केले तर त्याच्यापैकी 0.08% आयटम जे आहे तो कारण पर्सेंटमध्ये आहे म्हणून आपल्याला पर्सेंटमध्ये जर केव्हा काढतो आपण 100 असेल तर पर्सेंटमध्ये काढतो. म्हणजे त्याला 100 आयटम चेक करावं लागेल तेव्हा तो 0.08% आयटम डिफेक्टिव्ह काढेल. तर त्याचे असे टोटल किती आयटम त्याला चेक करावे लागतील की जेव्हा ते 4 आयटम जे आहे ते डिफेक्टिव्ह निघेल किंवा रिजेक्टेड निघेल. तर हा देखील या ठिकाणी हा प्रश्न आहे बघा. तर हा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर किती आहे बघा. तर तो जो आहे तो किती आयटम आहे ते करावं लागेल आपल्याला माहीत नाही, म्हणून ते काय झाले एक्सचे किती आहे 0.08%. एक्सचे आहे 0.08% म्हणजे म्हणून 100 घ्यावं लागेल बरोबर 4. तर बरोबर 4 येण्यासाठी मग काय होईल आता हे जर आहे आपण खाली या ठिकाणी जर पाहिलं तर याचा 4चा गुणाकार जो आहे आपल्याला याच्यासोबत करावा लागेल. पण याचा पॉईंट जर काढला आपण तर 2 शून्यानंतर पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी काय होणार आहे बघा, हा पॉईंट निघून जाईल, इथे 2 शून्य वाढावे लागतील म्हणजे हे होईल बघा या ठिकाणी 10,000 आणि हा वरती जो आहे तो 0.08च्या ऐवजी तो होऊन जाईल 8 फक्त. तर याचा 4चा गुणाकार 1000 सोबत खाली भागीला 8 येईल. तर ते जर आपण पाहिलं तर एक्स बरोबर 4 गुणीला 1 10,000 भागीला 8. तर 4 1 4 4 दुने 8 बे 1 बे बे पंचे 10 आणि हे जे आहे उरलेले 4 शून्य उरलेले शून्य जे आहे ते या ठिकाणी आपण घेतले, बे पंचे 10 या ठिकाणी चाललेले आहे. तर 2 शून्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचे होते. तर बघा आपला किती आन्सर आलेला आहे 5000. तर 5000 कुठे येणार आहे बघा, 5000 आपलं आहे बघा ऑप्शन बी 5000. तर या प्रकारे आपण हा जो आहे हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो बघा. किती आहे 5000. तर परत एक सोपी पद्धत आहे बघा, ती पद्धत देखील मी तुम्हाला सांगतो. जर हे सोडवायचं असेल तर अगदी सोपी पद्धत आहे. सोपी पद्धत अशी आहे की ती सेमच होते बघा. जसं की 100 पैकी जे आहे 100 पैकी 0.08% जे आहे ते हे आयटम डिफेक्टिव्ह आहे. जर 100 पैकी डिफेक्टिव्ह आयटम आहे 0.08%, तर 4 आयटम डिफेक्टिव्ह येण्यासाठी किती पर्सेंट जे आहे किंवा किती आयटम जे आहे ते चेक करावे लागतील. अशी मांडणी जर आपण केली तर तिरकस गुणाकार जर आपण केला तर 4चा गुणाकार होईल 100 सोबत, 4चा गुणाकार होईल 100 गुणीला 4 होतील भागीला काय येतील क्वेश्चन मार्क आहे आणि 0.08 आहे म्हणून 0.08 जर आहे त्यानंतर पॉईंट त्यानंतर काय येईल आपलं बघा. तर या प्रकारे ते झालं 4 गुणीला 100 आहे खाली भागिले 0.08%. जर आपण पॉईंट काढला तर आपले 2 शून्यवरती वाढावे लागतील आपल्याला. मग ते काय येईल 4 गुणीला 2 शून्यानंतर आहे बघा या ठिकाणी, तर ते 0 होतील आणि खाली येईल आपलं फक्त 8. तर अशा प्रकारे सेम मांडणी तीच झाली आणि याचं जर सोडवलं आपण आन्सर ते देणार आहे. तर अशा प्रकारे हे सोपं करून देखील तुम्ही सोडवू शकता. पुढील प्रश्न आहे 28वा बघा. द टोटल पॉप्युलेशन ऑफ वरुड विलेज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज 5000. द नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स इंक्रीज बाय द 10% अँड 15% रिस्पेक्टिवली अँड कॉन्सेक्टली द population of the village become 5700. What was the number of males in the village? तर एका गावाची बघा वरुड गाव आहे, त्याचं जी आहे ती लोकसंख्या जी आहे मेल आणि फिमेल मिळून 5000 आहे.
जर त्यामध्ये आपण 5000 मेल आणि फिमेल ही संख्या आहे बघा, त्यामध्ये जर आपण 10% मेल्सचे आणि 15% फिमेल्सचे जर वाढवले तर ती नंतर संख्या होते 5700. म्हणजे 700ने जी आहे ती संख्या वाढत आहे. त्याच्यात मेल्स किती आहे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा. तर मेल्स विचारले म्हणून आपल्याला मेल्स घ्यावे लागतील, म्हणून ऑप्शनमधून एक ऑप्शन आपण कोणतंही घेऊ शकतो. तर डायरेक्ट ऑप्शन जर घेतला आपण 1000 बघा, 1000 जर मेल आहे तर मेल्स जे असणार आहे बघा, मेल्स या ठिकाणी जर आपण घेतले तर 1000 मेल्स जर घेतले तर म्हणजे टोटल संख्या आहे 5000, त्यापैकी 1000 मेल गेले म्हणजे मग फिमेल किती असणार आहे 4000. जर फिमेल 4000 असणार आहे बघा. आता त्यानंतर 10% जर पुरुषांमध्ये वाढवले म्हणजे 1000चे 10% होतात 100, म्हणजे हे होतील मग 1100 आणि 4000चे 15% म्हणजे 1000चे 15% म्हणजे 150 गुणिले 4 जर आपण केलं तर ते होईल 600, म्हणजे 4600. आता 4600 प्लस 1100 जर आपण केलं तर किती होतं बघा, 007 आणि 4 आणि 1 5, 5700. नंतर ती संख्या होणार आहे 5700, म्हणजे त्या गावात आहे 1000 माणसं आणि 4000 स्त्रिया. म्हणजे भारतातलं एकमेव असं गाव असेल की त्यामध्ये 1000 माणसं आहेत, त्याच्यामागे स्त्रियांची संख्या 1000 मागे 4000 आहे. म्हणजे तिथे सगळ्यांना जे काम करत नाही त्यांना देखील मुले भेटून जातील. तर जोक्सचं पाठ मित्रांनो. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं होतं, तर आपलं उत्तर आलेलं होतं 1000. ऑप्शन सी आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं होतं. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 29. Salaries of Rohan and Nishan are in the ratio of 2:3. If the salary of each is increased by the 5000, the new ratio becomes 40:57. व्हॉट इज द निशान सॅलरी. म्हणजे रोहन आणि निशानचे सॅलरीचा रेशिओ 2:3 आहे. जर त्यांची सॅलरी आपण 5000ने वाढवली तर नवीन रेशिओ जो आहे तो 40:57 असा होतो. तर निशानची सॅलरी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे बघा. तर अशा प्रकारे आपण सॅलरी जी आहे ते या ठिकाणी सॅलरीचं घेणार आहोत. रोहन आणि निशान हे दोन आपल्याला दिलेले आहे. तर रोहनची सॅलरी जी आहे आत्ताची 2 दिलेले आहे, म्हणजे 2:3चा रेशो आहे म्हणून रोहनची 2, तर त्याची आपण मानू x म्हणजे 2x. आणि निशानची सॅलरी जी आहे तिचा रेशो आहे 3, म्हणजे त्याची सॅलरी मानू आपण 3x आजची. तर अशा प्रकारे 2x आणि 3x आपल्याला या ठिकाणी सॅलरी भेटलेली आहे. मग काय म्हटलेलं आहे, 2x अधिक 5000 जर आपण केलं, त्यानंतर निशांची आहे 3x अधिक त्याच्यात पण 5000 जर वाढवले तर हे कशाच्या बरोबर होतं, 40:57च्या बरोबर होतं. आता झालं आपलं आहे 2x प्लस 5000 अधिक भागीला 3x प्लस 5000 बरोबर 40:57. मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला यांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. 40चा गुणाकार 3x प्लस 5000 सोबत 57चा गुणाकार 2x प्लस 5000 बरोबर. जर हा गुणाकार आपण केला तर 2x 57, त्यानंतर 57 आहे बघा आणि 2x आहे म्हणजे किती होता 114 होता. 2 गुणिले 57 114 x प्लस 5000 जर केलं आपण 57 गुणिले 5000 म्हणजे 2,85,000 या ठिकाणी होतील. तर जे इक्वेशन आहे पुढचं मी तुम्हाला सांगूनच देतो. या ठिकाणी 114 x प्लस 2,85,000 भागीला 3 गुणिले 40 आहे म्हणून 120 x प्लस 2,00,000. तर नवीन इक्वेशन भेटलं आपल्याला बघा या ठिकाणी 114 x प्लस 2,85,000 त्याच्याबरोबर आहे बघा. हे खाली लिहिलं आपण 120 x प्लस 2,00,000 म्हणून काय आहे इकडे 120मधून 114 x जातील बघा. तर 120मधून 114 गेले किती उरतील, 6 x उरतील. तिकडे गेल्यानंतर तो जो आहे इकडे बेरजेचा आहे तर इकडे आपण आणला म्हणून वजामध्ये होईल बघा. आणि त्यानंतर 2,85,000 मधून 2,00,000 जर गेले तर किती होईल आपलं 85,000. म्हणून काय झालं बघा 6x बरोबर 85,000 म्हणजे हा 6 इथून गेला हा आला इकडे बघा. x बरोबर 85,000 भागीला 6, x बरोबर 85,000 भागीला 6 जर आपण केलं तर बघा काय होणार आहे 6 1 6 उरले 2, 6 चोक 24 उरला 1. त्यानंतर बघा 6 1 6 10तून 6 उरले 4 40, 6 6 36, 6 6 36
आता हे सेम चालेल, म्हणजे या ठिकाणी 141.66.66. तर काय होणार आहे आपलं, जो एक्स येणार आहे आपला एक्स बरोबर काय आहे आपला 141.66.66. हा जो आहे आपला एक्स आहे. तर एक्स आहे म्हणजे मग एक्स या ठिकाणी काय आला आपला 141.66 जो आलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, निशांची सॅलरी काढायची आहे. निशांची सॅलरी काय म्हणली आपण 3x, म्हणजे 3 गुणिला 141.66.66 जर आपण या ठिकाणी केलेलं तर ते येईल बघा 42,499.99, म्हणजे 42,500. 42,500 ही जी आहे निशांची आजची सॅलरी आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, 5,000 मिळवल्यानंतर 42,500 मध्ये जर आपण 5,000 मिळवले तर ते किती होईल 47,500. तर 47,500 बघा, या ठिकाणी कोणता आन्सर आहे आपला, ऑप्शन क्रमांक डी आहे 47,500. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 30. अ मॅन परचेस 5 ऑरेंजेस फॉर 4 अँड सोल्ड देम ॲट अ रेट ऑफ 4 ऑरेंजेस फॉर 5. द प्रॉफिट इज, म्हणजे एका माणसाने जे आहे ते 4 ऑरेंजेस जे आहेत, 5 ऑरेंजेस जे आहे ते 4 रुपयाला घेतले आणि 4 ऑरेंज 5 रुपयाला विकले, म्हणजे कमी विकून जास्त रुपये कमवले, म्हणजे त्यामध्ये प्रॉफिट होत आहे आपल्याला या ठिकाणी समजलं. आता तो प्रॉफिट पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी काढायचा आहे. प्रॉफिट जो आहे आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला आधी एकाची किंमत काढावी लागेल. म्हणजे त्याने 5 ऑरेंज 4 रुपयाला विकले, म्हणजे काय मग 5/4 येणार आहे आपलं. 5/4 जर 4 1 4 उरला 1 4 ने भाग जात नाही म्हणून घेतला पॉईंट. 4 दुने 8, 10ला पण भाग जात नाही, 4 दुने 8, या ठिकाणी 1.2 उरले 2 घेतला 0, 4 5 20, म्हणजे 1.25ला जे आहे त्याला एक ऑरेंज जे आहे त्या ठिकाणी पडलेलं आहे. एका ऑरेंजची किंमत आहे 1.25, म्हणून आपल्याला हे 5 आहे बघा 1.25 प्लस हे 5 जर आपण केलं तर ते होईल बघा 6.25. तर 6.25 जे आहे त्या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे, म्हणून 6.25 वजा 4 जर आपण केलं तर आपल्याला काय भेटेल 2.25. तर 2.25 आलेलं आहे, म्हणून पुढे घेऊ आपण 2.25/4 आपल्याला करावं लागेल. तर नफा काढायचा आहे आपल्याला 2.25/4 आहे, म्हणून नफा पर्सेंटेजमध्ये असतो, म्हणून आपल्याला 100 या ठिकाणी घ्यावे लागेल. हा पॉईंट जर आपण काढला 2 नंतर पॉईंट आहे, त्यासाठी आपल्याला काय आहे बघा 225/4 वर 2 शून्य वाढवावे लागते, म्हणजे 225/400 गुणिला 100 या ठिकाणी झालेलं आहे बघा. तर हे जर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 4 आपले 225 या ठिकाणी उरलेलं आहे. तर हे जर आपण सोडवलं या ठिकाणी तर आपला आन्सर येईल बघा 56.25, 56.25. तर 56.25 कुठे दिलेला आहे आपल्याला, ऑप्शन क्रमांक डी बघा 56.25. पुढे प्रश्न आहे 31वा बघा. द रिलिजियस लिटरेचर ऑफ द जैन्स, म्हणजे अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न संपलेले आहे. द रिलिजियस लिटरेचर ऑफ द जैन्स ॲट द अर्ली स्टेज वॉज रिटन इन. तर कोणत्या भाषेत तो बघा, अर्धमगंधी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आहे बघा. पुढील प्रश्न घेणार आहोत आपण, पुढील पेजवर आहे बघा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर आताच लगेच लाईक करा, खरोखर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. आणि जे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर पटापट सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यामध्ये सर्व ज्या झेडपीच्या जाहिराती आलेल्या होत्या त्या देखील आपण टाकलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात किती ज्या वॅकन्सीज होत्या आणि कोणत्या पदासाठी होत्या हे तुम्हाला समजणार आहे. त्या जाहिराती तुम्ही पाहू शकता. प्लस या ज्या टेस्ट सिरीज वगैरे आपण घेणार आहे याच्या सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. त्यामुळे आत्ताच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट्स म्हणून आपलं चॅनल आहे, त्याला जॉईन करा. सर्व PDF देखील तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील व इतर कुठली माहिती असेल ती देखील प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो. टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करायचं आहे मित्रांनो तुम्ही. पुढील प्रश्न आहे आपला बघा. अरेंज द फॉलोइंग लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर वर्टिकली फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, अरेंज द फॉलोइंग लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर वर्टिकली फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आणि त्याचे काही लेयर्स जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचे लेयर्सचे जे अरेंजमेंट आहे त्याचे ऑप्शन खाली परत त्यांनी दिलेले आहेत.
त्याचे लेयर जे आहेत त्याचे अरेंजमेंटचे ऑप्शन खाली आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर ते काय आहे बघा, ऑप्शन सी आहे 2, 3, 1 आणि 4. म्हणजे 2 म्हणजे ट्रोपोस्फेअर पहिले येईल, त्यानंतर स्ट्रॅटोस्फेअर आहे बघा, आणि त्यानंतर आहे मेसोस्फेअर, आणि त्यानंतर आहे थर्मोस्फेअर. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 33 आहे आपला. विच वन ऑफ अमॉंग द फॉलोविंग सिटीज नेवर गेट द वर्टिकल रेस ऑफ द सन थ्रू आउट द एअर. पूर्ण वर्षभरात वर्टिकल लेअर कोणत्या शहरावर येत नाहीत बघा. तर खालीपैकी कोणता आहे? श्रीनगर. पुढील प्रश्न आहे बघा, हू कन्स्ट्रक्टेड द सांची स्तूपा. तर सांची स्तूपा कोणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे बघा. ऑप्शन क्रमांक डी आहे आपला या ठिकाणी, अशोक. पुढे आहे बघा, सॉईल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. सॉईल इरोजन जे आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर ते कशामुळे प्रिव्हेंट करू शकतो? अफॉरेस्टेशनमुळे. ऑप्शन बी आहे बघा, अफॉरेस्टेशन. त्यामुळे आपण सॉईल इरोजन कमी करू शकतो. बघा पुढे आहे, अष्टप्रधान वॉज द ऑफिशियल काउन्सिल ऑफ. अष्टप्रधान वॉज द ऑफिशियल काउन्सिल ऑफ शिवाजी महाराज. ऑप्शन सी. पुढे आहे बघा, प्रश्न क्रमांक 37. सर्व शिक्षा अभियान इज एम टू एज्युकेट विच वन ऑफ द फॉलोविंग. तर खालीपैकी सर्व शिक्षा अभियान कोणासाठी? एज्युकेशन देण्यासाठी केलेलं आहे बघा. तर ते आहे एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 इयर्स, 6 ते 14 वर्षांसाठी. पुढील प्रश्न आहे बघा आपला, प्रश्न क्रमांक 38. डॅश डॅश इज द हॉटेस्ट प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टममध्ये हॉटेस्ट प्लॅनेट्स कुठला आहे? तर तो आहे ऑप्शन डी, वेनस. 39 आहे बघा, विच ऑफ द फॉलोविंग रिव्हर्स ओरिजिनेट अँड ॲट त्र्यंबकेश्वर. तर कोणते आहे बघा त्र्यंबकेश्वरवरती? तर ऑप्शन ए आहे गोदावरी. द मुसी अँड द भीमा आर द ट्रिब्यूट्स ऑफ रिव्हर. तर मुसी अँड भीमा ट्रिब्यूट्स ऑफ द रिव्हर कोणत्या रिव्हरचे आहे बघा? तर खाली आहे कृष्णा. ऑप्शन बी. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 41. क्लाउड बर्ड्स मीन्स. तर क्लाउड बर्ड्स म्हणजे काय होत असतं बघा? तर ॲबनॉर्मली हेवीली डाऊनपोर ऑफ रेन असोसिएट विथ द थंडरसम. तर अचानकपणे आलेला पाऊस जो असतो किंवा थंडरसमसोबत किंवा वादळ वगैरे, त्याला आपण काय क्लाउड बर्ड्स असं म्हणत असतो. इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय. इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय पाल स्ट्रेट. पाल स्ट्रेटमुळे. पुढे आहे बघा 43. विच इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. तर मराठी आहे, सर्वांना माहीत आहे. पुढे आहे बघा, हू वॉज द फर्स्ट पेशवा ऑफ द मराठा एम्पायर. मराठा एम्पायरचा पहिला पेशवा कोण होता बघा? तर मोरारजी त्र्यंबक पिंगळे. ऑप्शन क्रमांक डी, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. पुढे आहे बघा 45वा प्रश्न. द नागपूर सिटी इज ऑल्सो नोन ॲज द सिटी ऑफ ऑरेंज. संत्र्यांची शहर, संत्र्यांची सिटी म्हणून आपण ओळखतो बघा. नागपूरची संत्री फार फेमस आहे. त्यानंतरचे प्रश्न आहे बघा, आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न लागलेले आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ड. आय एम फ्रेटन शी सेड नर्वसली. आय एम फ्रेटन शी सेड नर्वसली. नर्वसली तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. तर आय एम फ्रेटन हे सरळ ती या ठिकाणी सांगू शकत होती, पण नर्वसली देखील सांगितलेलं आहे. म्हणजे काय आहे? तर हे काय आहे बघा? तो ऑप्शन बी, विशेषण. विशेष माहिती सांगू, विशेषण. 47 आहे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. खालीपैकी करेक्ट सेंटेन्स कुठलं असणार आहे बघा? तर कुठलं असणार आहे? ऑप्शन बी बघा, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन ऑफ. असंच म्हणत असतो आपण, हॅज प्लस गो वेंट गॉन. गोचं तिसरं रूप. कंप्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. शी इज नो वेल टुडे असं म्हणतो का? नाही. नन नाही. नॉट नाही. तर नॉट. ऑप्शन बी, शी इज नॉट वेल टुडे. तिला आज बरं नाही. पुढे आहे बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. शी सेड डोंट टीज माय डॉग. तिने सांगितलं डोंट टीज माय डॉग. तर कुत्र्याला जे आहे ते टीज करू नका, त्रास देऊ नका बघा. तर तिनेच सांगितलं म्हणजे तिने काहीतरी सूचना दिलेली आहे. सूचना दिलेली आहे किंवा वॉर्न केलेले आहे, वॉर्निंग दिलेले आहे. मग काय येईल बघा? तर शी वॉर्न देम नॉट टू टीज हर डॉग. डायरेक्टचा इनडायरेक्ट म्हणजे शी वॉर्न देम, तिने त्यांना सांगितलं. शी वॉर्न देम नॉट टू टीज हर डॉग. माय डॉग म्हणजे तीच सांगते, ती सांगते. माय डॉग सांगेल का तिचं? ती सांगते म्हणून हर डॉग, तिचं कुत्र्याला. पुढे आहे बघा आपलं प्रश्न क्रमांक 50. गिव्ह द अँटोनिम ऑफ अटॅक. तर अटॅकचा अँटोनिम काय आहे? अटॅक म्हणजे हल्ला करणे, डिफेंड म्हणजे या ठिकाणी आपला बचाव करणे. अँटोनिम विचारलेला आहे. सिलेक्ट वन वर्ड ऑफ द फॉलोइंग फ्रेज. अ पर्सन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. एक व्यक्ती आहे की तो देवाच्या असण्यावर जे आहे तो मान्य करतो, देवाचं असणं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला आपण काय म्हणणार आहे?
तर तो आहे बघा थेस्ट म्हणजे आस्तिक, देवावर विश्वास ठेवणारा. आणि नास्तिक म्हणजे अथेस्ट. अथेस्ट म्हणजे काय? नास्तिक, जो देवावर विश्वास ठेवत नाही किंवा देव असेल असं मानत नाही. सेप्टिक त्यानंतर दूषित सडणारा असतो. त्यानंतर फॅनॅटिक तुम्ही बघू शकता, हे देखील लक्षात ठेवा. धर्मवेडा व धर्मात पूर्ण वेडा झालेला आहे, त्याला आपण फॅनॅटिक असं म्हणत असतो. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन आयडियम. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय? समथिंग अनएक्सपेक्टेड, अचानक झालेलं बघा, त्याचं आपण एक्सपेक्ट केलं नव्हतं. स्नेल मेल मीन्स, स्नेल मेल कशाला म्हणतं बघा? अ मेल दॅट टेक्स व्हेरी लाँग टाईम टू रीच इट्स डेस्टिनेशन. म्हणजे जसे मेल असतात बघा, पोस्टाने पाठवले जातात. मेल दॅट टेक्स व्हेरी लाँग टाईम टू रीच इट्स डेस्टिनेशन म्हणजे काय? स्नेल मेल. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 54. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग. सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोविंग आहे बघा. त्याची ह्युमरसची स्पेलिंग आपली कशी असते? ऑप्शन ए आहे बघा, ह्युमरस, HUMOROUS. 55 आहे मिनिंग ऑफ द चिकन फीड. तर चिकन फीड म्हणजे काय बघा? चिकन फीड म्हणजे आता कोंबडीला खायला किती लागतं? एकदम कमी लागतं, म्हणजे अ व्हेरी स्मॉल मनी. पुढे आहे बघा सिनोनेम ऑफ ॲब्रोगेट. तर ॲब्रोगेटचं सिनोनेम आपल्याला विचारलेलं आहे सारखं. ॲब्रोगेट म्हणजे रद्द करणे. आता रद्द करणे, तर क्रिएट म्हणजे काय? तयार करणे, हे होईल का? नाही. रन म्हणजे काय? पळणे किंवा धाव घेणे. त्यानंतर फॅसिनेट आहे म्हणजे मोह. अबोलिश म्हणजे काय? अबोलिश म्हणजे देखील रद्द करणे, म्हणून हे झालं ऑप्शन डी. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 57. चूज द वर्ड स्प्लेट करेक्टली. करेक्टली जो आहे तो क्रिटिसाइज या ठिकाणी शब्द दिलेला आहे बघा. क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे, तर तो कोणता आहे बघा? ऑप्शन सी, CRITICISE. प्रश्न 58 आहे बघा. ही इज ट्रू टू हिज वर्ड. म्हणजे ऑप्शन सी बघा, टू हिज वर्ड म्हणजे ते त्याच्यासाठी सत्य आहे. प्रश्न क्रमांक 59 आहे बघा. यू कॅन पिक आयदर ऑफ टू. यू कॅन पिक आयदर ऑफ टू, दोघांपैकी एकतर किंवा दोघांपैकी एक तर आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 60 आहे बघा. आजचा आपला शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेचा. तर डॅश डॅश सन इज अबाउट टू सेट. सन, सूर्य हा काय आहे? तर आपल्याला या ठिकाणी आर्टिकल वापरायचा आहे. सूर्य हा काय आहे? एकमेव आहे. ज्या एकमेव वस्तू असतात त्यांच्यासाठी आपण काय वापरत असतो? द. म्हणून या ठिकाणी काय लागेल? द आर्टिकल, ऑप्शन सी. तर पुढील जे 40 प्रश्न आहे मित्रांनो, ते जे आहे ते फार्मसिस्ट या पदासाठी तांत्रिक प्रश्न आहेत. त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ज्यावेळेस एक्झाम झाली होती. जर तुम्ही अजूनपर्यंत तो पाहिला नसेल, पूर्ण स्पष्टीकरणासह देखील आहे तो. तर तुम्ही जर फार्मसीसाठी असाल तर ते तांत्रिक प्रश्न तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता, तुम्हाला तिथे देखील मिळून जाईल. तर हे जे कॉमन होते हे सर्वांसाठीच उपयोगाचे प्रश्न होते मित्रांनो, आणि समजावून सांगण्याचा आपण तुम्हाला प्रयत्न केलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट्स करा, आणि हा टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मटेरियल्स प्रोव्हाइड केलं जाईल मित्रांनो. आणि अशाच प्रकारे तुमच्या 3 कंटिन्यूस सिरीज आधीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, आरोग्यसेवक आणि इतर पदांची तांत्रिक प्रश्नांची, फार्मसिस्टची तांत्रिक प्रश्नांची आणि एक मिक्सअप सिरीज आपली कंटिन्यू चालू असणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.